मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने मुंबईमध्ये आपली मोटबांधणी सुरू केलेली आहे। मात्र विक्रोळी विधानसभेमध्ये शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत नाराजी जी आहे ते स्पष्टपणे पाहायला मिळते। नेमकी ही नाराजी काय आणि आता या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काय नेमकं विक्रोळी विधानसभेमध्ये घडतंय? तुम्ही काल सुद्धा एका बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली, पदनियुक्त्या केल्या जात आहेत आणि वरिष्ठांना विश्वासात घेतलं जात नाही। शिवाय ग्राउंडवरती काम करणारे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं जात नाही अशी तुमची तक्रार होती। काय तुम्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात? बघा, उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला, जेव्हा बाळासाहेबांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला प्रेरित आम्ही सगळे लोक आलो, त्यावेळी आम्ही जेवढे शिवसैनिक होतो ज्यांनी पक्ष संघटना वाढवली, दिल्लीच्या निवडणुका, महाराष्ट्राच्या निवडणुका लढल्या, आमच्या लोकांनी कामं केली, त्या लोकांना डावून आत्ता जे उबाटा पक्षामधून इकडे आलेले आहेत आमच्याकडे आणि त्यांना पक्षाने जबाबदारी दिली, त्या लोकांनी आमच्या लोकांना, सगळ्या लोकांना जे पदाधिकारी होते त्यांना बाहेर काढलं आणि आपली लोकं घुसवली। विक्रोळी कन्नमन नगर 118 नंबर वॉर्ड हा SC महिला वॉर्ड झाला आहे। तर जे SC पदाधिकारी आहेत, जे मागासवर्गीय पदाधिकारी आहेत, त्यांना काढून तुम्ही भलत्यांना घेतलं। करा, कोणालाही तिकीट द्या, आमचं काय म्हणणं नाही, पद द्या, पण इलेक्शनच्या अनुषंगाने असं करणं कितपर्यंत योग्य आहे? 119 नंबर वॉर्ड टागोर नगर हा मुसलमानांचा बहुसंख्य वॉर्ड आहे। मुसलमान म्हणून मी व माझी मिसेस काम करते। 119 नंबर वॉर्डमध्ये मी स्वतः राहतो, माझं कार्यालय इकडे आहे। तिथून मला हटवून माझ्या जागेवरती कोण दुसरा आणायचा, तर हा नक्की पक्षाला उमेदवार देऊन पक्षाला निवडणुका जिंकवण्यासाठी काम होतं आहे का विनाशकारी काम होतं आहे हेच आम्हाला कळत नाही। म्हणून काल कार्यक्रमामध्ये उठाव केला, त्यांनी ताबडतोब चेंज करून दिलं, बदलून दिलं, माझ्या मिसेसला पण परत पदावरती हे करून केलं। पण जे पण काय चाललं आहे विक्रोळी विधानसभेमध्ये खास करून ते आम्हाला मान्य नाही। दत्ता दळवी जे माजी महापौर इकडे आलेत, ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल अशब्द वापरला होता, ते जेलमध्ये गेले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला तरी काम करायचं नाही असं बहुसंख्यक शिवसैनिकांचं म्हणणं आहे। तर पक्षवरिष्ठांनी आपल्या माध्यमातून, मी आज TV9च्या माध्यमातून मी बोलू इच्छितो की पक्षवरिष्ठांनी याबद्दल दखल घ्यावी। ही नाराजगी नाही आहे, बघा प्रत्येकजण शिवसैनिक म्हणून काम करतो आहे, ह्याच्यामध्ये काही कोणाला लोभ नाही आहे, काय नाही आहे। पण या पद्धतीने विक्रोळी विधानसभेमध्ये जे कार्य चाललं आहे आणि या कार्यवरती जेव्हा काहीतरी आपल्याला शंका निर्माण होते ना, तेव्हा सीट जिंकणं खूप मुश्किल होतं। ठाकरे गटातून आलेले दत्ता दळवी यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका होतील अशी चर्चा होती। मात्र आता तुम्ही नाराजी व्यक्त करताय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही सुद्धा त्या संदर्भात दाद सुद्धा मागणार आहात। तुम्हाला अपेक्षा आहे की तुमचे जे काही मुद्दे आहेत ते विचारात घेतले जातील? आमचे मुद्दे नक्कीच विचारात घेतले जातील, कारण आमचे कट्टर शिवसैनिक आहेत, शिंदे साहेबांचे समर्थक आहेत। आम्ही सुरुवातीपासून शिंदे साहेबांसोबत, म्हणजे मी फक्त मुंबईतच नाहीत, विक्रोळीतच नाही तर महाराष्ट्रभर, आता उल्हासनगरमध्ये मी पण प्रवेश केला काही दिवस अगोदर, मागच्या आठवड्यामध्ये साहेब उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। तर नक्कीच विचार करतील, पक्षाने कुठलाही ज्येष्ठ नेता, एक चांगला नेतृत्व आम्हाला इकडे द्यावं। आम्ही सगळे एकजुटीने काम करून हा शब्द देतो की आम्हाला या 6 वॉर्डामधून आम्हाला 4 सीट मिळणार आहेत, त्या 4च्या 4 नगरसेवक दणदणीत मतांनी जिंकून आणू। काल काही पदांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्यावरती आक्षेप घेण्यात आला, त्या पदांच्या नियुक्त्या रद्द करण्यासाठी मागणी सुद्धा करण्यात आली। अशी कोणती पदं वाटली गेलेली होती जी वरिष्ठांना विश्वासात न घेता किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता हे पदांची नियुक्ती देण्यात आलेली होती परस्पर? खरं तर शाखा प्रमुख त्यांनी बदलायलाच नाही होतं, कारण सुरुवातीला शाखा झाल्यापासून दीपक वाळने सुरुवात केली। दीपक वाळ, त्याच्यामध्ये योगेश दळवी होता, मी होतो स्वतः, ही सगळी मंडळी होती। आम्ही त्याच दिवशी हॉस्पिटलचा प्रश्न होता, त्या दिवशी आम्ही सगळे आलो होतो आणि त्या दिवसापासून शिंदे साहेबांचं काम बघून मी स्वतः आज 67 वयामध्ये मी काम चालू केलं। कालच संध्याकाळी मी जाधव साहेब, आनंद जाधव, की आपली बाजू परखर मांडतात मीटिंगमध्ये, कारण मी असं ह्यांना बोललो त्याचा अर्थ नाही। मीटिंगमध्ये बोललेला प्रश्न नक्की सुटला जातो। त्यांना सांगितलं की उपेन आल्यापासून एकही मतदार वाढलेला नाही, माझे चॅलेंज आहे त्याला, कारण जर आमदार पडला नसता, त्याने जर पैशाचे जे माणसं जमा केली आहेत ती काही कामाची नाहीत। आता ते दत्ता दळवी आले, माझे महापौर, एकच कार्यकर्ता येतो। आज माझ्यासारखा माणूस मी 300 कार्यकर्ते घेऊन जाईल उबाटामध्ये कुठेही,
पण शिंदे दत्ता दळवी यांच्याबरोबर जे माजी नगरसेवक आहेत उपेंद्र सावंत त्यांच्याबद्दल सुद्धा कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. मला 100% एकच कार्यकर्ता आणला, बाकी सगळ्या आम्ही जमा केलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर चाललंय त्यांच्याजवळ एकच कोणतरी कुणाल प्रभू आणला, त्याला गाडीतून घेऊन फिरतायत, बाकी काही नाही. मतदार नाही. ॲक्च्युली आमदार पाडला असेल तर उपेंद्र सावंत साहेबांनी पाडला, माझा जाहीर आरोप आहे. तुम्ही शाखा प्रमुख होता, तुमचं सुद्धा पद बदलण्यात आलेलं होतं. आता तुमच्या पदाची स्थिती काय आहे? तुम्ही ती पूर्ववत झालेलं आहे का? तुम्ही सगळ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर, आणि तुमची काय भूमिका आहे या सगळ्याकडे? असं त्यांनी मांडलेलं आहे की स्थगिती दिलेली आहे, पण आम्हाला जवळ आमच्या स्थगिती दिलेलं आमचं लेटर येत नाही तोवर आम्ही हे मान्यच करणार नाही. आणि दत्ता दळवीच्या नेतृत्वाखाली आम्हाला राहायचंच नाही आहे. आम्हाला शिंदे साहेबांवरती पुरेपुरी भरोसा आहे. हे दत्ताजी दळवी जे जातीचं राजकारण करतात, जातीवरती आमच्या जातीला ते खालच्या थरांनी मानतात. त्यांनी आम्हाला काढण्याचं हे केलं आणि आज SC वाढ झालेला आहे. आम्हाला समाजाच्या व्यक्तीला, महिला असो, त्यांना जिंकून द्यायचं आणि आमच्या पक्षाची सीट काढायची, मग ते कोणी उमेदवार असो. पण जे दत्ता दळवींनी जातीचं समर्थन करतं आहे ते आम्हाला मान्य नाही. आणि हे उबाटाची स्ट्रॅटर्जी चालवत आहेत. हे सुनील राऊतची या उबाटाची बी टीम आहे. आता सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये जर दत्ता दळवी यांच्याबद्दल नाराजी आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा पक्षप्रवेश केलेला होता तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात आलेलं नव्हतं का? किंवा तेव्हा तुमच्याशी कुठला संवाद ठेवला? आम्हाला कुठला संवाद नव्हता केलेला. त्यांचा पक्षप्रवेश असाच झाला. ते कितींदा येणार जाणार त्यांचा पक्षप्रवेश झाला. उबाटामध्ये पण असेच त्यांचं घोळबंगाल चालू होता, म्हणून तिथून हकालपट्टी झाल्यावरती ते इकडे आले. पण मला एवढंच सांगायचं आहे की आत्ताची आमची जी विक्रोळी विधानसभेमधली शिवसेना आहे, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जे शिवसेना आहे आणि जे शिवसैनिक आहेत, ते शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून इकडे जोडले गेलेले आहेत. त्यांना तोडू नका ही भावना आहे. मी तरुण जरी असलो, हे वयस्कर आहेत, मी ते महिला आहेत, ह्यांची भावना आहे. विक्रोळी विधानसभेमध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडलो होतो. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये सगळ्या सीट जर जिंकायचं असेल तर हे कुठे ना कुठे थांबवावं लागणार. हे खूप गरजेचं आहे आणि ह्यांची मनमानी चालणार नाही. शिवसेना पक्ष हा कोणाच्या मनमानेनी नाही चालत. यांनी काल आपल्या मुलाला पद दिलं, विभाग संघाचं पद त्यांच्या मुलाला दिलं. बाकीचे तुम्हाला दिसत नाहीत? बाकीचे लोक नाराजी व्यक्त करताय, पक्षाकडून कारवाईची चिंता वाटत नाही? उघडपणे पक्ष कारवाई आमच्यावरती होणार नाही, कारण आम्ही शिंदे साहेबांचे कट्टर आहोत. आम्ही कुठलीच चूक नाही केली. जर आम्ही चुकीचे आहोत, आम्ही कुठला गुन्हा केला, आम्ही कुठली चूक केली आहे, तर पक्षाने नक्कीच आमच्यावरती कारवाई करू. आज आम्हाला भाग पाडलं, आम्हाला इकडे येऊन आम्हाला इकडे बोलायची गरज पडली. ही गरज का पडली? पक्ष वरिष्ठांनी बघावं. आम्ही पक्ष इकडे वाढवण्याकरता काम करतो आहे. आम्ही कुठल्या दुसऱ्या लोकांना फायदा होईल याच्यासाठी काम नाही करत आहे. आम्ही नगरसेवक कसा जिंकेल याच्यासाठी काम करतो आहे, ना की आपलीच लोकं घ्यायची, घरची लोकं घ्यायची, आपल्याच जवळची लोकं घ्यायची आणि पक्ष हारो जिंको काही हो नाही. दत्ता दळवी यांचं नेतृत्व कायम राहिलं, पक्षाकडून कुठली भूमिका घेण्यात आली नाही, तर तुमची सगळ्यांची भूमिका काय असणार आहे पदाधिकाऱ्यांची? आम्हाला आमच्या शिंदे साहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. अनेकांचा नाथ एकनाथ हे आमचे शब्द आहे. आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि शिंदे साहेब आम्हाला न्याय देतील. कारण भाईंवरती मला तर खूप भरोसा आहे, माझ्या शिवसैनिकांना भरोसा आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाई जे आम्हाला आदेश देतील, जे आम्हाला ऑर्डर करतील, ते आम्हाला मान्य असेल आणि त्यांच्या भूमिकेवरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे. विक्रोळी विधानसभेतील सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही भावना आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत नाराजी ते स्पष्टपणे पाहायला मिळते. आणि उद्धव ठाकरे गटातून जे शिवसेनेमध्ये आलेले दत्ता दळवी आहेत, त्यांच्या नेतृत्वाला या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जातोय. या संदर्भात एकनाथ शिंदे यांची लवकरच पदाधिकारी भेट घेणार आहेत. त्यामुळे यावरती नेमका निर्णय काय होतो आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांची भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून समजून घेतली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन कमलेशसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.